पोस्ट कोविड एरा आजार आणि पेशंट्स यांचा पॅटर्न बदलला आहे का? फर्स्ट टॉपिक, अल्टर्ड इम्युनी रिस्पॉन्स. तुम्हाला असे वाटते का साधा घसादुखीचा त्रास वारंवार होतोय, ताप गेला तरी शरीर पूर्वीसारखे वाटत नाही, व्हायरल इन्फेक्शन्स वारंवार होत आहेत, सांधेदुखी, अंगदुखी, थकवा सतत जाणवतोय? या बदलामागे काय कारण आहे? एक महत्त्वाचे कारण आहे. वैद्यकीय भाषेत त्यास पोस्ट कोविड इम्युनी डिसरेग्युलेशन म्हणजेच प्रतिकारशक्ती क्रियेचे असंतुलन असे म्हणतात. कुठलाही व्हायरस किंवा बॅक्टेरिया ह्यांचे संक्रमण झाल्यानंतर शरीर एक केमिकल रिलीज करते, ज्याचे नाव आहे सायटोकाईन. पण कोविड हे आपल्या शरीरासाठी साधे इन्फेक्शन नव्हते, तर एखाद्या वर्ल्ड वॉर सारखे डेडली व्हायरल इन्फेक्शन होते. या युद्धात व्हायरसशी लढण्यासाठी शरीराने हे सायटोकाईन मोठ्या प्रमाणात सोडले, ज्याला सायटोकाईन स्टॉर्म असे म्हणतात. यामुळे व्हायरस तर गेला, पण आपल्या शरीरात दीर्घकाळ सूज, इन्फ्लमेशन निर्माण झाले. परिणामी आपल्या महत्त्वाच्या रोगप्रतिकारक पेशी कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे शरीर इन्फेक्शनसाठी व्हल्नरेबल होऊन साध्या आजारांना सहज बळी पडत आहे व बरे होण्यास खूप वेळ घेत आहे. कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. उदाहरणार्थ, समजा एखादा पेशंट माझ्याकडे टायफॉईडसाठी आला, डायग्नोसिस करून ट्रीटमेंट चालू केली, पेशंट बरा होत चालला आहे, पण अचानक 3-4 दिवशी दुसरे एखादे व्हायरल इन्फेक्शन मिक्स होते व सर्दी, खोकला किंवा जुलाब, अंगावर रॅश, फिवर पुन्हा चालू होतो. पेशंट तर पॅनिक होतोच, पण डॉक्टरांना पण पेशंटचा समज काढायला अवघड जाते. शरीरात या दीर्घकाळ राहणाऱ्या इन्फ्लमेशन, सुजेचा परिणाम सर्व ऑर्गन्स व पार्ट्सवर होत आहे व हेच कोविडनंतर होणाऱ्या सर्व आजारांचे मूळ आहे. त्यामुळे ताप गेला तरी थकवा, अंगदुखी, सांधेदुखी अंगात राहत आहे. म्हणून आता फक्त आजार बरा करणे पुरेसे नाही, तर प्रतिकारशक्ती आणि ओव्हरऑल हेल्थ रिझिलियन्स वाढविणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. तुम्हालाही कोविडनंतर असा त्रास जाणवलाय काय? कमेंट करून नक्की सांगा. यावर उपाय काय हे आपण पुढच्या पार्ट बी मध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ मिस न करण्यासाठी आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो करा. धन्यवाद.